सर्वांना हर हर महादेव। जसं की इथलं वातावरण बघून तुम्हाला कळालंच असेल, मी सध्या प्रयागराजमध्ये आहे। या ठिकाणी 144 वर्षानंतर आलेला महाकुंभमेळा, या कुंभमेळ्यासाठी आत्ताच आम्ही जस्ट प्रयागराजमध्ये पोहोचलो। खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारने, योगी सरकारने केलेलं आहे। हा त्रिवेणी संगम आणि हे जे बघताय तुम्ही, हे सर्व या ठिकाणी आखाडे लागलेले आहे। त्या आखाड्यांच्या ठिकाणी मोठमोठाले साधू संत, जे हिमालयातून तपस्या करून आलेले साधू संत आहे, ते साधू संत त्या ठिकाणी आहे। खूप मोठी अशी व्यवस्था या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारने केलेली आहे। या नदीमध्ये जवळपास बघितलं आपण तर सगळीकडे ज्या ठिकाणी रस्ता केलेला त्या ठिकाणी पत्रा टाकलेला असा आहे आणि त्या पत्र्याच्या वरतून वाहनं जात आहे, लोक पायी पायी जात आहे। छान व्यवस्था आहे, व्यवस्था बघूनच अचंबित होण्यासारखं आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी आहे, ज्या रस्त्याला आहे आणि ज्या ठिकाणी गाडी पार्क केली तो एरिया आहे सेक्टर नंबर 24। जसं की व्हिडिओमध्ये उठसूट कोणी सांगतंय की प्रयागराजला येताना काळजी करा, 10 किलोमीटर 12 किलोमीटर गाडी अंतरावर पार्क करा, त्यानंतर या ठिकाणी या, तर असं काहीच नाही। पोलीस अडवतात, पोलीस सांगतात त्यांना त्रास होऊ नये, प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून पोलीस सांगताय की 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही गाडी पार्क करा। मात्र तुम्ही इकडे गाडी घेऊन येऊ शकता, जवळपास बरीचशी मंडळी इकडे गाडी घेऊन येते आणि त्या ठिकाणी पार्क करून पुढे पलीकडचा जो नदीचा जो एरिया आहे, नदीची जी बाजू आहे त्या साईडला आखाडे आहे, मोठमोठ्या साधू संतांचे आखाडे त्या ठिकाणी आहे। तिथे जाण्यासाठी या नदीमधून बोटने आपण जाऊ शकतो। संध्याकाळ नंतर, रात्र झाली की बोटचा प्रवास हा बंद आहे। त्याच्यामुळे असा कुठलाही भ्रम ठेवू नका। लोक सांगताय की येताना काळजी घ्या, येऊ नका, आले तर गाडी खूप दूर पार्क करावं लागते, पायी चालावं लागतं, अशातलं काहीच नाही। प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने हा इतक्या कालावधीनंतर, इतक्या वर्षानंतर आलेला महाकुंभमेळा हा बघायला पाहिजे। कारण असा योग आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या नशिबात पुन्हा येतो का नाही येतो, कारण कालांतराने कोणाचा भरोसा नाही। पण सध्या आहे 27 नंबरच्या पुलावर आणि हा पूल कसा बनवलेला बघा। जे रेल्वेच्या वरती जे टँकर राहतात ते टँकर खाली टाकून त्याच्यावरती हा पूल बनवलेला आहे। हा बघा व्ह्यू, सुंदर आणि विलोभनीय त्रिवेणी संगमाचं रोपडं आणि उत्कृष्ट असं नियोजन योगी सरकारचं। प्रचंड गर्दी आणि
सध्या आपण 27 नंबरचा पूल क्रॉस करून संगमाच्या साईडला आलेलो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण साधू संत या आखाड्याचे महंत ज्या संगमावर स्नान करतात त्या संगमाच्या ठिकाणी आपण आलो. आणि सध्याचे जवळपास 7 वाजलेले. 7 वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी. किती गर्दी आली तर उत्तर प्रदेश प्रशासनाने जी त्या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे हे पेंडॉल सद्गुरू टेऊराम चिकित्सालय आहे. असे मोठमोठाले पेंडॉल या साधू संतांचे इथं. हे बघा श्री अमरापूर स्थान श्री प्रेम प्रकाश संप्रदायाचे श्री 1008 सद्गुरू स्वामी टेऊरामजी महाराज प्रेम प्रकाश यांच्या या ठिकाणी पेंडॉल आहे. त्या आखाड्याच्या तर्फे खूप मोठं नियोजन आतमध्ये केलेलं राहतं. थोडक्यात आमचा प्रवास जर सांगायचं झालं तर दिनांक 21 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरहून निघालो होतो दुपारी जवळपास 12 वाजता. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही उज्जैनला स्टे केला. उज्जैनला स्टे करून तिथं महाकालचं दर्शन केलं. त्यानंतर आम्ही जबलपूरला दुसऱ्या दिवशी स्टे केला म्हणजे कालच्या रात्री. आणि आज आहे 23 तारीख. तर 23 तारखेला आम्ही संध्याकाळी प्रयागराजच्या कुंभमेळ्यात पोहोचलो. आणि सर्वांनीच येण्याचा प्रयत्न करा. पूर्ण भारतभर म्हणजे जवळपास विदेशातून देशातून कुठूनही लोक या प्रयागराजला अटेंड करताय. प्रयागराजच्या इथं बघा श्री प्रेम प्रकाश मंडल इथं कथा चालू आहे. भक्तांसाठी पूर्ण पर्वणी. म्हणजे या कुंभमेळ्यात आल्याच्या नंतर फक्त जत्रा म्हणून येऊ नका, तर या कित्येक वर्ष हिमालयात तपश्चर्येला बसलेल्या साधू संतांचे दर्शन घेण्यासाठी या कुंभमेळ्यात या. खूप मोठमोठाले आखाडे आहे. या आखाड्यांचे खूप मोठमोठाले संत आहे, महंत आहे आणि प्रचंड गर्दी. हे बघा मोठ्या प्रमाणात गर्दी. हे अमरापूर आरती स्थल. जवळपास या अमरापूर पीठाचं जयपूरचं हा आखाडा आहे. प्रत्येक आखाड्याचं डेकोरेशन तिथलं नियोजन खूप छान पद्धतीने नियोजन त्या आखाड्याच्या तर्फे राहतं. बघा जेवणासाठी इथं काही आखाड्यांकडून नियोजन केलेलं राहतं. आम्ही पाठीमाग त्या ठिकाणी पुरी भाजी खाल्ली. इथं सध्या भात वाटप चालू आहे, मसाले भात. जय गंगा मैया. प्रत्येकाच्या तोंडात हर हर महादेव, जय गंगा मैया. देवाच्या नावाचं स्मरण आणि धार्मिक वातावरण या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं. समोरचा हा आखाडा श्री गंगदेव जी विरक मंडली. हे आखाड्याचे महामंडलेश्वर असतील, महंत असतील, हे तुम्हाला या कुंभमेळ्याच्या ठिकाणी बघायला मिळते. तिथं देखील जेवणाचा स्टॉल लावलेला आहे आणि त्या आखाड्याच्या तर्फे आलेल्या भाविक भक्तांना जेवणाचं वाटप करण्यात येत आहे.
स्वामी दिव्यानंदजी महाराज यांचा हा पेंडॉल आहे. सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन. इथं कथा चालू आहे. चित्रकूट पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर येथे. बढिया बढिया, एकदम एक नंबर. खरंच खूप सुंदर असं नियोजन आहे आणि नक्की बघायला या, प्रत्येकाने बघायला या. आपल्या कुटुंबातलं 144 वर्षानंतर 144 वर्ष अगोदर तुमच्या कुटुंबातलं कोणी महाकुंभासाठी आला असेल का याची चिंता सोडून द्या. पण आता जे तुमच्या नशिबात आहे आणि तुम्हाला जे तुमच्या पदरात पाडून घ्यायचंय ते मिळवायचं असेल तर नक्की प्रयागराज या. आणि या महाकुंभात 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ही पर्वणी आहे. या 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही नक्की इथं येऊन त्रिवेणी संगमात स्नान करा. आणि इथल्या उत्तर प्रदेश सरकारने जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाबद्दल देखील तुम्ही एकदा नक्की बघा. असे छोटे छोटे पेंडॉल देखील इकडे लागलेले आहे. इथं आल्याच्या नंतर कुठलीच कमी नाही. खाणं नाही, पिणं नाही, पाणी मुबलक प्यायला, जेवणाची चिंता करायची नाही, झोपायची चिंता करायची नाही. झोपायला तुम्हाला हा एक ब्रिज आहे. जवळपास असे 5 ब्रिज हे उत्तर प्रदेश सरकारने बनवले आणि हे कृत्रिम पूल आहे. म्हणजे हे पूल जे रेल्वेच्या वरती जे टँकर येतात ते टँकर त्या नदीमध्ये टाकून त्याच्यावर मातीचा भराव, ते वेगळ्याच पद्धतीने ते पूल बनवलेले आहे. पण नवल करायची गोष्ट आहे की त्या पुलावरून ज्या गाड्या जात आहे, लोक जात आहे, कुठलीच कोणाला हानी होत नाही. सगळं काही व्यवस्थित जात आहे. सध्या 20 नंबर सेक्टरला आपण आहे आणि इथं खूप मोठमोठाले आखाडे, जसं की हा आखाडा बघा, अखिल भारतीय श्री पंचनिर्वाणी आणि आखाडा. त्यानंतर इथं हे सगळे जुने आखाडे, शंभू पंच अग्नि आखाडा, शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा, हे सगळे मोठमोठ्या साधू संतांचे महंतांचे या ठिकाणी आखाडे. गर्दी बघा, एकदम तुरळक गर्दी आहे. लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की प्रयागराजला जाताना गर्दी बघा, गर्दीमुळे गाड्या जात नाही. तुमच्या समोर आहे या आखाड्याच्या ठिकाणी सुद्धा गाड्यांची ये जा सुरू आहे. मोटरसायकल, 4 व्हीलर या गाड्या मोठ्या प्रमाणात जाता येत आहे. संध्याकाळचे जवळपास 8 वाजलेले आणि आता पूर्ण इथं म्हणजे जो धूर असतो लाकडांचा, सरपणाचा, याचा यज्ञाची आहुती जसं हे संत महंत देतात त्या पद्धतीने इथं पूर्ण धूर झालेला आहे. आणि एकदम धार्मिक स्वरूप या प्रयागराज नगरीला सध्या आलेलं आहे. अखिल भारतीय श्री पंचनिमोही आणि आखाडा. या मळेवाल्यांना बघून काय आठवतं का? सध्या सोशल मीडियावर महाकुंभातली एक पोरगी, जिचे डोळे खूप छान आहे आणि ती व्हायरल झालेली आहे. मोनालिसा, इंदोरची राहणारी मोनालिसाची व्हायरल झालेली.
ती याच माळीवाल्या लोकांच्या सोबत बसणारी एक मुलगी की जी इतकी व्हायरल झाली की या साधू संतांपेक्षा देखील तिला बघण्यासाठी लोक तिचे फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत होते. हा कडा सगळ्यात जुना कडा आहे, पंचदशनाम जुना आखाडा. आणि या आखाड्यात गर्दी बघा, इथल्या साधू संतांना बघण्यासाठी ही गर्दी. खूप मोठमोठाले महाराज, हे खूप मोठमोठाले महाराज. पंचदशनाम जुना आखाड्यातले साधू संत हे यांचं वेगवेगळा पेंडॉल आहे आणि पेंडॉल मध्ये सर्व साधू संत राहतात. फॉरेनर, विदेशी लोक बघा, आपल्या भारतीयांना येण्याचा कंटाळा आणि विदेशातून त्या महिला या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी आलेल्या आहेत. ते साधू संत आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नदान करताना तेरा वर्षापासून हात वरती ठेवून आणि पद्धतीने अनुष्ठान करणारे ही जी गर्दी आहे ही आहे 13 वर्षापासून. जे महाराज हातवरती ठेवून, एक हातवरती ठेवून त्यांचं अनुष्ठान सुरू आहे, त्यांची तपश्चर्या सुरू आहे. अशा या महाराजांना बघण्यासाठी या ठिकाणी ही गर्दी आहे. त्यांच्या त्या तपश्चर्याने हाताचा नख देखील वाढलेला आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेले जे महाराज आहेत त्या महाराजांना बघण्यासाठी ही गर्दी आहे. कुंभमेळ्यामध्ये तुम्हाला निःशुल्क प्राथमिक चिकित्सा कॅम्प हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व आजारावरती हे डॉक्टर लोक इथं गोळ्या औषधी देतील.